नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी. आणि आज आपण आपल्या विद्यापीठामार्फत भूगोल या विषयाकरता अत्यंत महत्त्वाचा पेपर आपल्याला देण्यात आलेला आहे आणि त्या पेपर संबंधित आपण माहिती बघणार आहोत. तर आपल्याला BA-SY या वर्गाकरिता सेकंड सेमिस्टरला जिओग्राफी ऑफ मराठवाडा हा पेपर दिलेला आहे. आणि या मराठवाड्याचा भूगोल या पेपर संबंधित आपल्याला या चॅप्टर वाईज कोणकोणते पॉईंट आहेत ते पॉईंट आपण शिकवण्याकरता सुरुवात केलेली आहे. आणि आज आपण या ठिकाणी या पेपरमध्ये जिओग्राफी ऑफ मराठवाडा किंवा मराठवाड्याचा भूगोल या विषयाअंतर्गत अत्यंत महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो मराठवाड्याचे स्थान व विस्तार हा पहिल्या चॅप्टरमधला पॉईंट आहे. मराठवाड्याचे स्थान व विस्तार या संबंधित आपण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण बघू शकतो की आपला जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्रामध्ये एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 या 5 प्रकारे भौगोलिक विभाग या प्रशासकीय विभाग हे आपल्याला विभागलेले म्हणजे दिसून येते. ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा कोकणचा भाग, कोकण विभाग याला कोकण विभाग आपण म्हणतो. त्याचप्रमाणे हा जो भाग आहे याला आपण खानदेश असे म्हणतो. यामध्ये विदर्भ जो आहे हा विदर्भ म्हणून ओळखला जातो. हा पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आणि ह्या ठिकाणी जो आहे हा मराठवाडा जो आहे तर हा मराठवाडा विभाग हा या ठिकाणी अशा प्रकारे भौगोलिक विभाग जे आहे 5 प्रकारचे आपल्याला दिसून येतात. यामध्ये हा मराठवाड्याचा जो विभाग आहे तर या मराठवाड्याच्या विभागाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर या विषयाला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी जर आपण महाराष्ट्राचा जर नकाशाचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येते की हा मराठवाडा जो विभाग आहे हा अत्यंत मध्यस्थानी महाराष्ट्राच्या असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणचं जालना आणि औरंगाबाद असेल तर हे दोनही जिल्हे या महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये असले आपल्याला दिसून येते. तर आपण या ठिकाणी या विषयाला समोर घेऊन जाऊया आणि यामध्ये कोणत्या कोणत्या याचे स्थान काय, विस्तार काय, कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांच्या राज्यांच्या सीमारेषा या मराठवाड्याला लागून आहेत तर या सगळ्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार. तर यामध्ये आपण बघू शकतो तर यामध्ये आपण बघू शकतो की हा स्थान व विस्तार म्हणून नकाशा आहे. आणि यामध्ये भारतामध्ये आपण महाराष्ट्र या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हा मराठवाडा विभाग आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि मराठवाड्यामध्ये आपण हा जो स्थान आपला मराठवाडा किंवा अभ्यास क्षेत्र आहे हा अभ्यास क्षेत्राचा नकाशा आपल्या या ठिकाणी दिसतो. यामध्ये आपण बघू शकतो हा जो पूर्ण ब्ल्यू आणि रेड कलरमध्ये जो आहे तर हे वेगवेगळे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांचा मराठवाड्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. तर याला मराठवाडा का म्हटलं जाते तर यासंबंधी थोडक्यात आपण माहिती बघूया. तर यामध्ये आपण बघू शकतो की आज आपण या ठिकाणी बघू शकता की या प्रदेशाला मराठवाडा म्हणतात. आज तशी त्याची ओळख जी आहे 1861 मध्ये झालेली आहे. आणि याआधी म्हणजे 1861च्या आधी सुद्धा या जो भाग आहे हा हैदराबाद संस्थानाच्या अंतर्गत होता. आणि त्यावेळेस जास्तीत जास्त या भागामध्ये मराठवाड्यामध्ये एकूण मराठी भाषा जी आहे ही मराठीची भाषा ही जास्त प्रमाणात वापरली जात होती. आणि त्यामुळं याला पहिले भाषेचा वापर होत असे. त्याला प्रारंभिक मराठवाडी असे संबोधले गेले. आणि इसवी सन 1861 पासून हा प्रदेश मराठवाडा म्हणून संबोधला जाऊ लागलेला आहे. म्हणजे 1861 नंतर याला मराठवाडा हा जो भाग आहे हा भाग ओळखला जातो. मराठवाडा प्रदेश हा महाराष्ट्रातील 5 प्रशासकीय प्रदेशापैकी एक
महत्त्वाचा एक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ते निजामाच्या काळात हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि नंतर 1960 मध्ये महाराष्ट्राचा एक भाग बनला आणि जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तर यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये हा भाग मराठवाडा महाराष्ट्रासोबत राहील आपल्याला दिसून येतो आणि आज या महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग म्हणून या मराठवाडा विभागाला आपण ओळखू शकतो, ओळखल्या जाते. त्याचप्रमाणे आपण जर याचा मराठवाडा याचा जर आपण स्थान व विस्तार जर बघितला तर मित्रांनो आपल्याला असं दिसून येते की हा जो भाग आहे या भागामध्ये आपण बघू शकतो हे धाराशिव आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो भाग आहे तर याचा स्थान व विस्तार जर बघितला तर 17°35 या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ते 20°40 दरम्यान हा भाग मराठवाड्याचा आपल्याला आपण दिसतो. उत्तर अक्षांश आहे तर 74°34 या ठिकाणी बघू शकता. ते 78°15 पूर्व रेखांश याप्रमाणे हा जो मराठवाड्याचा भाग आहे याचा विस्तार आपल्याला अक्षांश रेखांश विस्तार आपल्याला दिसून येतील. आता आपल्याला यामध्ये जर बघितलं आपण यामध्ये आपण बघू शकतो की एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 जिल्हे यामध्ये आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव, ज्याला आपण आधी उस्मानाबाद, आणि हा जो छत्रपती संभाजीनगर आहे याला आपण आधी औरंगाबाद या नावाने ओळखला जात होतो. म्हणजे एकूण 8 या ठिकाणी जिल्हे असलेले आपल्याला दिसून येतील. टोटल जर एरिया आपण बघितला तर या ठिकाणी आपल्याला दिसून येते 64,971 याप्रमाणे हा पूर्ण एरिया आपल्याला दिसून येते. आणि यामध्ये जर आपण बघितलं पर्सेंटेजच्या दृष्टीने तर बीड जिल्हा जो आहे या बीड जिल्ह्याचा आपल्याला जे पर्सेंटेज जर बघितलं एरिया चौरस किलोमीटरला तर 16.64 हा जिल्हा आहे सगळ्यात जास्त दिसून येतो. आणि सगळ्यात कमी 7.43 हा जो आपल्याला हिंगोली आहे तर याचं पर्सेंटेज आपल्याला दिसून येते. म्हणजे सगळ्यात जास्त चौरस किलोमीटरमध्ये बीड आणि सगळ्यात कमी हिंगोली हा हे दिसून येते. त्याचप्रमाणे आपण जर या मराठवाड्याच्या बाजूने ज्या सीमा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या आहेत त्या सीमारेषेचा जर अभ्यास केला आपल्याला तर या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी अहमदनगर, ज्याला आपण अहिल्याबाई होळकर या नावाने ओळखले जाते, त्यानंतर या ठिकाणी नाशिक आपण बघू शकतो, जळगाव आहे, बुलढाणा जिल्हा आहे, वाशिम आहे आणि यवतमाळ आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं सोलापूर. तर अशा प्रकारे अनेक जिल्हे जे आहे या जिल्ह्यांची सीमारेषा या ठिकाणी आहे. आणि 2 राज्यांच्या सीमारेषा ज्यामध्ये नांदेड जर बघितलं तर याला तेलंगणा, आणि या ठिकाणी जर आपण बघितलं लातूर आणि धाराशिव याला कर्नाटकच्या सीमारेषा ह्या या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा हा जो विभाग आहे मराठवाडा विभाग, या विभागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपण आज याची प्रास्ताविक अक्षांश रेखांश अंतर, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो संभाजीनगरमधले 15% भाग असेल, जालना 11, बीड 16.64, 11.65, धाराशिव 11.02%, 16.20%, नांदेड असेल 7.43%, हिंगोली आणि 9.81% परभणी. अशा प्रकारे ह्या जिल्ह्याच्या एकूण एरिया इन स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटर आणि पर्सेंटेजमध्ये आपण हा बघितलेला आहे. तर या नकाशा या प्रकारे तर हा जो स्थान विस्तारचा नकाशा आहे हा आपण तयार केलेला आहे. तर हा नकाशा कशा प्रकारे तयार करायचा आहे या संबंधीची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत हा पॉईंट आपण या ठिकाणी थांबूया. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला समजला असेल. तोपर्यंत धन्यवाद.